आपण ए मध्ये होत ना. चला, ज्यांचे सामने झाले ते राजीव गांधी व या मैदानावर खेळणारे आपले सर्व सहकारी, जरा आपण व्हॉलेंटियर्स म्हणून आम्हाला सहकार्य करा. व्हॉलेंटियर्स म्हणून आम्हाला सहकार्य करा, ही सुद्धा आम्ही आपल्याला सूचना देतोय. सिंहगड आणि रायगड यांच्यामध्ये होणारी ही आता लढत. तर टॉस जिंकलाय रायगड 4-11 आणि त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीगची स्पर्धा, पहिला सामना 64चं टार्गेट होता आणि निमिषा 44च्या या खेळानं तो सामना जिंकवलाय, ते आपण जरूर पाहतोय. तर नक्कीच आधी संघाचे आमचे पॉवरफुल ऑलराऊंडर बायकरमॅन आता जॉईंट होणार आहेत, त्यांना सुद्धा आपण ऐकणार आहोत. चला, मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. दुसरा होता तो कुठे गेला कॉमेंट, दुसरे दोघ जण होते ते, असं टाका ना अल्टरनेट कंटिन्यू 12 ओव्हर. नाही सॉरी म्हणजे बघा मी तो स्टार्ट करतो. तर सिंहगड आणि रायगड यांच्यामध्ये होणारी फाईट फर्स्ट ओव्हर. या संपायर सिग्नल मॅच ऑन. चला, स्पीडअप करा, 10:03 झालेत. 6 षटकांचे सामने. पहिला चेंडू, ओ लाईन चांगली आहे. सोनू काताराम एक मॅजिकल चेंज बॉलर आहे. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक साठी ओळखला जातो. ज्याच्याकडे चांगला ऑफ ब्रेक आहे, लेग ब्रेक आहे, मैदानावर दिशा टप्पा चांगला आहे आणि तो गोलंदाज. खोलवरचा चेंडू, पायाचा वेध, यस, आणि हा धक्का जरूर मिळेल. सोनू कातारा यासाठी ओळखला जातो आणि ही इम्पॉर्टंट विकेट. बाद झालाय, यस, बाद झालाय तो गणेश. सिंहगड आणि रायगड यांच्यामध्ये होणारी फाईट मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. सिंहगड आणि रायगड. निलेश फडके एवढे खुश का झालेत, याच्या मागचं रहस्य काहीतरी असेल. काल पहिल्या चेंडूवर आउट झाले होते म्हणून खुश झालेत का? तर आज त्या रायगड साठी क्षेत्ररक्षण करताना बाद झाला, इम्पॉर्टंट विकेट बाद झाला तो चेतन. गणेश प्रशांत सरकलाय मैदानावर. रायगड वर्सेस सामना पाहतोय सिंहगड. नेक्स्ट मॅच प्रतापगड 4-11 आणि कर्णाला असेल. काही चेंजेस असतील तर आम्ही जरूर कळू. पुरंदर फोर्ट्स वर्सेस तोरणा असेल. शिवनेरी 4-11 वर्सेस सिंधुदुर्ग. सोनू डॉट बॉल. त्यानंतर एक विकेट, 2 चेंडूमध्ये 1 धावणे, 6 षटके. टीम मीटिंगची परवानगी नाही आहे. आता लक्ष सुद्धा करणं, आज अंतिम दिवस आहे, महत्त्वाचे सामने. तुम्ही जास्त वेळ टीम मीटिंग घेता येणार नाही. फक्त संगनायकच संपर्क करेल गोलंदाजाबरोबर, क्षेत्ररक्षकाबरोबर, आणि वारंवार तुम्हाला एकत्रित व्हायचं नाहीये. सोनू 2 चेंडू डॉट. नवीन फलंदाज झालाय प्रशांत भाई. प्रशांत त्याचा निकनेम आहे भाई. गणेश त्याला साथ देईल. नॉन स्ट्राइक रेंजला गोलंदाज सोनू कातारा. नेवाळी संघा, ग्रामीणच्या नेवाळी संघामधून खेळताना त्याला पाहिलं जो मुख्य गोलंदाज आहे सोनू कातारा. बघा, चेंडूला स्विंग होता, खाली ठेवलाय आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्विंग एकीकडे, टप्पा खाली राहिला, शॉर्ट सिलेक्शन होतं, कनेक्ट करू शकला नाही. आणि क्रिकेटमध्ये ही योग्य नजर, तुमच्याकडे परफेक्टली आय सेटल होणं, या गोष्टींना सुद्धा क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं. आणि सोनू कातारानं आतापर्यंत 3 चेंडू, 1 धाव नाही. हा चेंडू सुद्धा चांगला आहे, मात्र अंपायर सिग्नल येईल व्हाईट बॉल. अवांतर धावेने अकाउंट ओपन झाले. पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळताना संघ आपण जरूर पाहतोय तो सिंहगड. रायगडनं टॉस जिंकलाय.
सोनू कातारा. रचना आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला. सोनू काताराचा हा चेंडू बॅटवर आला, फटका बनवलाय आणि जातोय दणदणीत षटकार. सोनू कातारावर चढवला हल्ला. 6 धावेनं संघ पुढे सर्कल. टोटल रन्स पाहूया 7 धावा आहेत. एक वाईट बॉल. आणखीन एक तडाखा जरूर गेला ऑन साइड. हो, काय चांगला प्रयत्न केलाय बघा. क्या बात आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण संपूर्ण झोकून दिलं. रायगडची संगणकी ते होते अशिकेश विचुंबे संघासाठी खेळताना त्यांना पाहत असतो आणि गुड फिल्डिंग. स्क्वेअर लेगला कमालीचं क्षेत्ररक्षण. अगदी एका हाताने चेंडू अडवला आणि संघासाठी धावा वाचवल्या. 1 धावफलक पुढे सर्कल. टोटल रन्स 8 धावा आहेत. चेतन बाद झाला, त्यानंतर गणेश प्रशांत बाई. 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय धावा आहेत. त्या धावफलकावर 7. मागच्या सामन्यामध्ये 64 चेस केल्या त्या कर्नाळा संघानं. स्विंग झालाय, फटका बनवलाय. फाईन लेग कडे चेंडू जरूर चाललाय आणि जरूर मिळतील. आणि सोनू काताराच्या गोलंदाजीवर हे उत्तर शोधलं, मार्ग काढला. का टप्पा पडल्यानंतर वेळ मिळतो, फटका बनवला, बॉडीचं संतुलन वापरलं, शरीराचा वापर केला. हालचाल मैदानावर पाहायला मिळाली. फलंदाज होता प्रशांत बाई. गणेशचा एक चौकार पाहिला. टोटल रन्स एंड ऑफ दी ओव्हर. एकूण धावा धावफलकावर 12. 12 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग करणारा संघ आपण जरूर पाहतोय सिंहगड. नेक्स्ट मॅच होणार आहे. नेक्स्ट मॅच प्रतापगड आणि कर्नाला. ओके ना कमिटी मेंबर्स. लॉट्स प्रमाणे आमच्यापर्यंत माहिती आली प्रतापगड आणि कर्नाला ही नेक्स्ट मॅच होणार आहे. लॉट्स प्रमाणे आजची 3rd मॅच. लॉट्स प्रमाणे आज 4th मॅच पुरंदर आणि तोरणा. आणि फायनली शिवनेरी आणि सिंधुदुर्ग ही लॉट्स आमच्यापर्यंत आलेत. काही चेंजेस असतील तर कमिटी मेंबर्स जरूर कळवा. तर नवीन गोलंदाज झालेत. क्रमांक 2चे षटक हातेळतील निलेश फडके, जे राजीव गांधी मैदानाचे कमिटी मेंबर्स आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि पहिलं षटक घेऊन येत असताना निलेश फडके. घरचं मैदान प्रतापगड आणि कर्नाळा यानंतर प्रतापगड आणि कर्नाळा सामना आहे. लक्ष असू द्या. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग. निलेश फडके समोर खेळण्यासाठी उभा आहे. सेकंड ओव्हर. पहिला चेंडू वेगवान आणि हा चेंडू डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये आपण पाहतो एक षटकार खेळतो प्रशांत उर्फ बाई. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. पॉवर प्ले 1. आता पॉवर प्ले 2 जिथे डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ. इनसाइड सर्कल पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला सुद्धा गली आहे. शॉर्ट पॉइंट स्लीप सुद्धा नियुक्ती केले. शॉर्ट स्क्वेअर लेग ला सुद्धा व्यूहरचना. ओ गुड कमबॅक निलेश फडके. अगदी सकाळी 6:30 वाजता या मैदानावर हजेरी लावणं, मैदानाची पाहणी करणं ही बऱ्याचशा जबाबदाऱ्या त्यांच्या मार्फत पाहत असतात. आणि या स्पर्धेचे ते आयोजक कमिटी मेंबर्स सुद्धा आहेत. मॅच कडे लक्ष वेधूया. आतापर्यंत आपण जरूर पाहिलं 2 चेंडू सुरेख फेकलेत. प्रशांत उर्फ भाईला उभं ठेवलं, काही हालचाल करून देत नाही. नेक्स्ट बॉल. तिसरा चेंडू अपील मध्ये उत्साह. हो हा खुन्नस. क्रिकेटला एन्जॉय करत असताना असं म्हटलं जातं एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम्स आणि ड्रीम्स कम्स ट्रू.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचं वाक्य का क्रिकेटला तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही त्या क्रिकेटची मजा घ्या, आनंद घ्या. आणि तर लॉट्स चेंजेस झालेत का? यस. तर चौथा जो सामना आहे तो तिसरा केलाय ज्यामध्ये पुरंदर आणि तोरणा. नेक्स्ट मॅच होणार आहे. नेक्स्ट मॅच चेंजेस केलेत कमिटीने आम्हाला माहिती दिली. चला या पुरंदरचे कॅप्टन्स आणि तोरणाचे कॅप्टन्स. पुरंदर आणि तोरणा बाद झालेले फलंदाज आतापर्यंत प्रशांत उर्फ भाई, निलेश वडके. यास गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. 2 डॉट त्यानंतर विकेट्स. नंबर 4 वर आलेत ललित. धावा फलकावरती आपण जरूर पाहतोय 12 आहेत. बॅटिंग करत असताना गणेश आणि चौथ्या क्रमांकाची ललित. टोटल रन्स 12. लाईन चांगली. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक त्यांना जरूर सिंगल मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावफलक येते 13 धावा धावफलकावर जरूर पाहतो. बॅटिंग करत असताना रायगड विरुद्ध सिंहगड. नेक्स्ट बॉल बॅटच्या मधोमध तुफानी हल्ला. हा केला पलटवार. बिग स्ट्रोक शॉट लाईक दॅट इज अ टॉप शॉट. हा फटका गेलाय 6 धावेसाठी दणदणीत षटकार. एकूण धावफलक पुढे सरकले. आता एकूण धावा 19. 19. धावफलकावर धावसंख्या पाहिली तर 19. सोनूने धावा दिल्या होत्या 12. निलेश फडके 4 चेंडू चांगले टाकले आणि 5वा चेंडू खराब टाकला आणि त्याचा फायदा उठवला गणेशनं. चौकाराला षटकाराला. आणखीन एक फुल लेनचा हा चेंडू. अशा चेंडूला क्रिकेटमध्ये पनिशमेंट मिळते आणि ही पनिशमेंट निलेश फडके यांना 4 चेंडूमध्ये प्रचंड मेहनत केली आणि शेवटच्या 2 चेंडूनं बॅक टू बॅक गणेशनं ठोकले. 4 6 6 6. स्कोर मूव्स ऑन. धावसंख्या वेगाने पुढे सरकली आणि आता एकूण धावा 25. तुम्ही येता का? शेअरिंग करा ना थोडा मध्ये. मागच्या ओव्हरमध्ये निलेश फडके यांनी उत्कृष्ट 4 बॉल टाकलेले, पण शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 6 मारले गणेश चोकट यांनी. तिसरे षटक चालू आता. सोनू प्रजापती एंडवरनं टाकतो. ऑफसाईडला मस्त मारलेला फटका आणि हा 4 चौकार. लकीच्या बॅटमधून निघालेला उत्कृष्ट चौकार. ऑफसाईडला दिलेला हा खूप लूज बॉल होता. धाव संख्या झालेली आहे 29. खूप सुरेख बॉलिंग, चांगला कमबॅक. 1 रन लकीकडनं. स्ट्रायकर आलेले आहेत गणेश चोकट.
बघूया आता गणेश आपली फलंदाजी कशी बहारतात. सिंहगड टीममधला मुख्य खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करतो. सोनू गणेशला सुरेख टॅप केलेला बॉल आणि हा चौकार गणेशने मारलेला. हा फक्त एक टॅप केलेला बॉल होता. गणेश खूप आपला संयम बॅटिंग करतोय. लूज बॉलवरती षटकार चौकार मारतोय. चांगल्या बॉलवरती 1-2 रन काढतोय. खूप सुरेख बॅटिंग. चौथा बॉल गणेशला. अरे आणि हा सिक्सर षटकार मारलेला आहे गणेशनी. गणेश आपली खेळी चांगलीच. गणेशने 5 बॉलमध्ये 26 रन मारलेले आहेत. खूप सुरेख उत्कृष्ट बॅटिंग अशी आम्हाला पाहायला मिळते इकडे. स्कोअर 40 झालेला आहे आणि अजून षटकार. खूप सुरेख बॅटिंग गणेश. गणेश खूप चांगली बॅटिंग करतो इकडे. लूज बॉलला एकदम मागच्या 2 बॉलमध्ये 2 सिक्स मारलेत त्यांनी. रायगड टीमला जर का कमबॅक करत असेल तर गणेशचा विकेट हा घेतलाच पाहिजे त्यांना, कारण की गणेश खूप ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळतोय आता. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार. खूप सुरेख. अरे मस्त लेग साईडला मारलेला 4. मस्त गणेश. गणेश वैयक्तिक स्कोअर 36. गणेश हाफ सेंचुरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. काल आपण बघितलं की आशिकेश भोईर यांनी काल 50 रन ठोकलेले होते आणि मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेतलं होतं. गणेश पण त्याच दिशेने वाटचाल करत आहे आणि त्याला सुरेख साथ देता येते लकी. एक 2 रन कडून गणेशला स्ट्राईक करतायत देत आहेत. आशिकेश लकीला आणि हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन. क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा रन खूप कमी करायचे असतात. जेवढे कमी जाईल तेवढे तुमच्या फायद्याचे असतात. हा सुरेख मस्त असायला मारलेला टॅप आहे हा आणि या मामांनी पकडलेला बॉल आहे. चांगला उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे त्यांनी. दोन धावा लकी स्ट्राईक वरती. आशिकेश लकीला मस्त लकी 1 रन काढून गणेशला स्ट्राईक दिली आहे. आता बघायचं गणेश कसा खेळतोय ते. आशिकेश आणि गणेश दोघेही अटीतटीचे खेळाडू आहेत. खूप चांगली बॅटिंग बॉलिंग खूप चांगली करतात दोघेही. गणेशने 7 बॉलमध्ये 36 रन मारलेले आहेत.
हा वाईट बॉल. इकडे दिसतो ना इकडे भोसडीच्या. आहा मस्त बॉल टाकलेला आहे. गणेशने उकलेला हा बॉल. गणेशच्या पट्ट्यात नाही बसला तो बॉल. खूप सुरेख बॉलिंग आशिकेशकडून. हा अजून एक एक्स्ट्रा बॉल वाईड. हा खूप उत्कृष्ट षटकार मारलेला गणेशनी आशिकेशला. गणेश फक्त 6 आणि 4 वरती आपला खेळ खेळतोय. 62 रन झालेले आहेत. आणि हा लेग साईडला मारलेला आहे. गणेश खूप चांगली बॅटिंग करतात. 44 झालेत गणेश वैयक्तिक स्कोअर. 10 बॉलमध्ये 44 रन. खूप चांगला स्ट्राईक रेट आहे. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. आणि हे चौथ्या षटकाचा समाप्ती. चौथं षटक संपलेलं आहे आणि स्कोअर झालेला आहे 62. सॉरी 64 झालेला स्कोअर. कालच्या दिवसभरात आम्ही जवळ 7 मॅच खेळलो आणि खूप सुरेख साथ दिलेली आहे सगळ्या खेळाडूंनी. आयोजकांनी खूप सुरेख आयोजन केलेलं इकडे. खरं सांगायचं तर पहिलंच वर्ष आहे राजीव गांधी मैदान प्रीमियर लीगचं. अशा 2 वेळेस तिकडे समोरच ठेव. त्याला काढ आणि समोर जाऊ दे. बोलू कोणतरी बोलू तुमचं बॉक्सला जाऊ. कृपया पाणी फक्त खेळाडूंसाठी सध्या द्यावं कारण की पाणी आता अजून आलेलं नाहीये. फक्त खेळाडूंसाठी पाणी द्या. प्रेक्षक बसलेत त्यांनी पाणी पिऊ नये सध्या तरी. संतोष लकीला 1 रन. पाचवं षटक पहिला बॉल गणेश स्ट्राईक वरती. जसं मगाशी मी म्हटलं की हे पहिलं वर्ष आहे राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी खूप चांगली साथ दिलेली आहे दिल्लीनी. आणि या गणेशनी मारलेला हा एक ऑफसाईडला आउट झालेला आहे गणेश. फटका थोडा कमी पडला आणि हा गणेशचा विकेट. गणेश आपल्या 44 वैयक्तिक स्कोअरमध्ये आउट झालेला आहे. 12 बॉल 50 रन नाही करता आले त्यांना.
समीर बॅटिंगला गेलेले आहेत. शून्य रन या बॉलवरती. गणेशच्या विकेट नंतर जरा गेम स्लो झालेला आहे, नाहीतर मगाचपासून चौकार आणि षटकारांची आतषबाजी चालू होती. पासष्ट रन झालेले आहेत. 5वी ओव्हर चालू आहे. याच्यानंतर अजून एक ओव्हर राहणार आहे. विजय धावतात बॉल मागे. विजय 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 विजयनी हा बॉल सोडलेला आहे आणि हा चौकार. एकोणसत्तर स्कोर. 5वा बॉल, 1 बॉल बाकी है. सेवन्टी 73 रन झालेले आहेत 5 ओव्हर समाप्तीनंतर. मंगलदास काका आता बॉल टाकायला येतात. या प्रीमियर लीगमध्ये एक वैशिष्ट्य आहे की 6 ओव्हरपैकी 1 ओव्हर 40+ वाली कंपल्सरी टाकायची आहे. त्यामुळे त्यांना पण त्यांचं पण मनोबल वाढतं. समोर खेळणारा खेळाडू 20ला असेल, 25ला असेल, 50ला असेल, कुठलाही असू शकतो. त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळतो. प्रत्येक प्लेअर खेळायचा. आयोजकांनी कृपया अविनाश पाटील यांनी स्टेजकडे यायचं आहे. अविनाश पाटील यांनी स्टेजकडे यायचं आहे. हा षटकार लकीने मारलेला षटकार आहे. आणि 79 स्कोर आलेला आहे. अजून 5 बॉल बाकी आहेत शेवटच्या ओव्हरचे. आता 1 रन रनआउट झाला सेकंडला. दुसऱ्या रनला होता. दुसऱ्या हां 79 झाला स्कोर. 80 झालेला स्कोर. सेकंड विकेट. सगळ्या टीमला सांगण्यात येते की आपल्या टीममधले जेवढे खेळाडू असतील त्यांना सगळ्यांना चान्स द्यायचा खेळण्याचा. कुठल्याही टीम मेंबरला बाहेर बसवायचं नाही आहे. जे एक्स्ट्रा खेळाडू असतील त्यांना प्लेइंग 11 मध्ये घ्यायचं आहे. 3 मॅचपैकी कुठल्याही मॅचमध्ये त्यांना खेळवायचं आहे. आणि हा चौकार कालचा
सर्वाधिक स्कोर आहे 92. आता झालेले आहेत किती 84 झालेले आहेत. अजून 8 रन आहेत. सर्वाधिक स्कोर संतून नवीन बॅट्समन. नाही किपिंग स्टंप आउट झालेले आहेत. ज्ञानेश्वर स्कोर झालेला 84. दोन बॉल बाकी आहेत. खूप सुरेख असा झेल पकडलेला संतोष यांनी. शुभम आता नवीन बॅट्समन. संतुल आले आणि गेले. किती बॉल बाकी? शेवटचा बॉल बाकी आहे. शुभम स्ट्राईक वरती आहे. बघूया शुभम काय करतात. आपल्या टीमसाठी किती रन जोडतायत. आणि हा फोर. शुभम आणि पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. 88 मारल्यात. 89 जिंकायला 89 कंपल्सरी चेज आहे. हॅलो चालू आहे. हॅलो या संघातील सिंहगड आणि रायगड मध्ये सामना चालू होता. त्यामध्ये पहिली फलंदाजी केलेली आहे ती सिंहगड याने आणि सिंहगडची 6 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 88 झालेल्या आहेत. त्यांना कंपल्सरी 89 धावा काढायच्या आहेत. लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे जेणेकरून आपल्याला संध्याकाळ अंधार पडणार नाही याची सर्व खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे. सिंहगडवाल्यांमध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केलेली आहे ती गणेश याने. त्यांनी 12 चेंडूमध्ये 44 धावा मारलेल्या. अति सुंदर त्यांनी फलंदाजी करून आपल्या संघाला धावांचा डोंगर उभा करून दिलेला आहे तो गणेश याने. कोण आहे पुरंदर तोरणा संघनायक लगत टॉसला यायचं. पुरंदर तोरणाचे संघनायक त्याने लवकरात लवकर आपल्या टॉस साठी कॉमेंटरी मंचाकडे यावं जेणेकरून आपले सामने लवकर लवकर कसे पार पडतील याची दक्षता घ्यावी संघ मालकाने. बॅट्समन लवकर पाठवा. कृपया कोणी वेळ काढू नये. रायगडच्या संघ मालकाने आपले फलंदाज त्वरित पाठवावे.
त्वरित, जेणेकरून आपले सामने बाकीचे आहेत ते उत्तमरित्या आपल्याला पार पाडता येईल, जेणेकरून ओव्हर कमी करता येणार नाही याची दक्षता घ्या. आपण जर लेट केलं तर आपल्या ओव्हर कमी केल्या जातील. त्यानंतर यानंतर जो सामना खेळण्यात येणार आहे तो शिवनेरी आणि सिंधुदुर्ग. बॉल द्या, 2 बॉल जुना बॉल का पहिले दादा. शिवनेरी आणि सिंधुदुर्गाच्या संघ मालकाने संघनायकाने कॉमेंटरी बॉक्सकडे आपले आगमन उपस्थिती दाखवावी, जेणेकरून आपल्याला टॉस करता येईल. काय करू मग मॅच बंद करू का आता? का कोणीच नाही प्रत्येक देणार. शिवनेरीवाले म्हणले आमची 5वी मॅच देण्याला आले. मी तरी सांगितलं सगळ्यांनी यायचं म्हणून इथे. रायगडचे आमची मॅच लावून टाक, संपून टाक. तसे आम्ही कोणी हारलो पुरंदर आणि तरुणाचे संघमालक टॉससाठी संघनायक यांनी टॉससाठी कॉमेंटरी बॉक्सकडे यावं. रायगडचे दोन्ही सलामीवर फलंदाजीसाठी पोचलेले आहेत. स्ट्राईकला आहेत ते नाव का आपल्या सँडी तिकडे होंडाची चालू. स्ट्राईकला कोण आहे? संतोष आहे. पुरंदर आणि तरुणा आहे. पुरंदर आणि तरुणा. हे अमरला बोला माहिती. अमर कुठे असेल त्यांनी त्वरित तो का आला ना बघ ना. अमर दादा तुमचा कोणी कॅप्टन? सोडून घेतो. आला किसनच कॅप्टन आहे. हे किसन सामना लवकर चालू करावा. तो अमर आहे बघ, अमरला बोलो. पंचांनी सामना त्वरित चालू करावा. स्ट्राईकला आहे ते आशिकेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते संतोष. पाहूया आपल्या संघासाठी जो मोठा डोंगर उभा केलेला आहे गणेशा फलंदाजाने, आता तो कितपत आशुतोष पार करतो ते पाहायचं आहे. संघाकडून वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते ज्ञानेश्वर पुरंदर टॉस विन झालेले आहेत. यापुढील सामना आहे तो पुरंदरांचा. पुरंदर व तोरणा. सुंदर टोलेबाजी केलेली आहे. अतिशय पहिल्याच चेंडूवरती पहिला षटकार मारलेला आहे तो आशुतोष आणि ऋषिकेश आणि आशिकेश भोईर बोलू का भोईर रे त्याच्या बापाचं बघत ना भोईर आशू याने त्याचा बाप तर नाम त्याचं पोरगे नाव ना माहिती. हो नानाचाच. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार म्हणून आपल्या संघासाठी 6 धावांची भर केलेली आहे ते आशू याने. आणि पहिला चेंडू बॉलर कोण आहे तू नाव सांगत झालं. ज्ञानेश्वर यांच्या पहिल्या चेंडूवरती आशू याने पहिला षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा त्या दिशेला मारला फटका आहे आणि हा काय चौकार आहे षटकार आहे चौकार. 2 चेंडूवरती आशूने लगातार 2 फटके मारून आपल्या संघाच्या धावसंख्येत भर केले. धावसंख्या 10 2 चेंडू 10 धावसंख्या आणि वैयक्तिक त्यांच्या स्वतःच्या देखील 2 चेंडूमध्ये 10 धावा केलेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाज आहे आशू आहे. आणि तेवढंच मागणी षटक पडत आहे ते ज्ञानेश्वर यांच्याकडून. ज्ञानेश्वर हे आपल्या संघासाठी अतिशय मागणे गोलंदाज पडत आहेत. त्यांच्या 2 चेंडूवरती एक षटकार व चौका मारलेला आशू याने. धावसंख्यात भर पडलेल्या धावसंख्या 10 बिनबाद 10 धावा झालेल्या 2 चेंडूवरती. आशू अतिशय सुंदर फलंदाज आहेत आणि या राजीव गांधी ग्राउंडवर ते नामचीन फलंदाज आहेत. आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण लावत आहेत कर्णधार भाई. पुन्हा एकदा अतिशय सुंदर टोलेबाजी चालू आहे आशू यांची. आणि पुन्हा एकदा 3ऱ्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलेलं आहे ते गोलंदाज नाव विसरतो मी
ज्ञानेश्वर अतिशय महाग गोलंदाज पडत आहेत स्वतःसाठी व संघासाठी देखील. 3 चेंडूवरती आशुने लगातार फटकेबाजी करून आपल्या संघामध्ये धावसंख्येने भर करत आहे. धावसंख्या झालेली ती 14. 3 बॉलात 14 धावा देऊन हो माय गॉड अतिशय सुंदर फटका मारलेला आशुने. लगातार टोलेबाजी चालू आहे. काल ह्याच खेळाडूने 50 रन ठोकलेले होत्या आणि ज्या पद्धतीने तो षटकार मारत होता काल सगळ्या तरुण खेळाडूंसाठी एक चांगली प्रेरणा. एक ऑल ओव्हर द ग्राउंड तो षटकार आणि चौकार मारत होता काल. त्यांनी त्याचा वैयक्तिक स्कोअर 50 केलेला आहे काल 2 मॅच मध्ये. कमिटीकडून त्याचे हार्दिक स्वागत अभिनंदन. सुंदर फटका मारला ऑफसाईडच्या दिशेने आणि पुन्हा एकदा चौकारा. आशुने लगातार 5 चेंडूमध्ये 5 चौकार षटका मारला नाही लगातार 4 चौकार. गाडी नक्की अण्णा 5 लिटर काय बोलू हे बोल ना. चला मॅच कडे लक्ष देऊ आपण. बघ परत चौका बघ. विनिंग टार्गेटचा विचार सुद्धा करावा लागेल आपल्याला. या तुम्ही शेअरिंगला मध्ये ऐकलं 89 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट थोडं मोठे आहेत आणि माझे समिती आता जॉईन झालेत. डाव्या बाजूला दिनेश जाधव सर आहेत आणि उजव्या बाजूला महेश सर आहेत. महेश सर असं म्हटलं जातं का 89 धावा हे टार्गेट मोठे आणि जर याची बरोबरी साधायची असेल तर तुफानी फटकेबाजी जी पहिल्या सत्रामध्ये केली बॅटिंग करत असताना फलंदाज होता गणेश आणि तशा खेळाची आता नितांत गरज आहे. बरोबर आहे. खूप सुरेख गणेश यांनी बॅटिंग केली होती. आपल्या टीमसाठी 44 रनची वैयक्तिक स्कोअर केलेला आणि त्यामुळे हा डोंगर एवढा उभा राहिलेला आहे 88 रनचा. जर का समोरच्या टीमला जर का कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजी केली पाहिजे. ह्याच्या अगोदरची जी ओव्हर गेली त्या ओव्हरमध्ये जवळजवळ 23 धावा निघाल्या. प्रत्येक बॉलरची जबाबदारी असते की कमीत कमी रन्स आपल्या टीमसाठी देणं. नक्की आता टाकतो प्रजापती एंडवरनं. लकी देखील यांनी आपल्या टीमसाठी 17 रनची फलंदाजी केली होती वैयक्तिक स्कोअर. चला नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे. पुरंदर आणि साईडला मारलेला स्ट्रोक आहे. तर नक्की सर आज जो संघ इथे बॅटिंग करतोय सॉरी फिल्डिंग करतोय तो संघ आहे सिंहगड. सिंहगडचे संघ मालक आदरणीय उद्योजक भगवान शेठ गायकवाड साहेब आमच्या समोर जॉईन झालेत आणि आज त्यांचा हा संघ इथे खेळतोय. 89 करायचे अशिकेश आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाज ललित. सर अशिकेशकडे जी कॅपॅसिटी आहे तो जर मैदानावर उभा राहिला तर तो साऊंड इकडे फिरवा तिथे बसले नाही तो तिकडचा जसा होता तसा ठेवा. अशिकेशच्या बॅटमधून आलेला उत्कृष्ट षटकार लेग साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला उत्तुंग षटकार.
नक्कीच अशी बॅटिंग पाहिली ना तर आतापर्यंत 4 चौकार आले आणि 2 षटकार, म्हणजे चौकार आणि षटकाराने तो खेळतो. 31 वर पोहोचलाय आणि कदाचित सर आता रायगड म्हणत असतील का आमच्याकडे सुद्धा ती धमक आहे. पुढचा चेंडू ललित, आणखीन एक तुफानी पलटवार आणि हा एक षटकार. काय म्हणाल सर या फटकेबाजी बद्दल? खूप सुरेख मारलेला षटकार आहे लेग साईडला. त्यांना शॉर्ट बॉल मिळाला, त्यांनी हा बरोबर बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये बसवला आणि हा मारलेला षटकार. खूप सुरेख फलंदाजी करतायत. मागच्या 2 दिवसामध्ये त्यांची बॅटिंग फॉर्म मध्ये आलेली आहे. तर ऋषिकेशचं वैयक्तिक योगदान पाहूया. संघ पोहोचलाय 37-89चं टार्गेट, एकटा नडतोय. आणखीन एक जबरदस्त बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. एकटाच खेळतोय, वैयक्तिक त्याची धावसंख्या आहे ती 43. क्या बात आहे, चौकार आणि षटकारांची ताबडतोब खेळली. खेळू द्या, डिस्टर्ब करू नका त्याला. 4 षटकार आणि 4 चौकार, रायगडसाठी आनंदाचं वातावरण. नेत्रसुख अशी फलंदाजी ऋषिकेशच्या बॅटमधनं. रायगड का टायगर हो. जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आशुतोष. दुसरी ओव्हर चालू ही. खूप व्यवस्थित खेळतात आशुतोष, ऋषिकेश. आणि त्यांना साथ देतात ते संतोष. म्हणून तुम्हाला सांगतो ना, मला दिसतच नाही बघा. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि स्कोर झालेला आहे 44. आणि हे सगळे हा जो सगळा स्कोर जो आहे तो एकट्या ऋषिकेशने मारलेला आहे. त्याला आम्ही आशू या नावाने हाक मारतो. आशू यांच्या वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे ती 44. 12 चेंडू मध्ये आशू यांचे 44 धावा झालेल्या आहेत वैयक्तिक, आणि संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत त्या 44. रायगड का टायगर आहे हो. राजीव गांधी मैदानामधील आशू हा रायगड का टायगर प्लेअर आहे. चित्ता बघू देत पण चित्ता. आता तिसरं षटक टाकायला आले ते गणेश चौकट, ज्यांनी आपली खूप चांगली फलंदाजी केली होती. अपेक्षा आहे की आता चांगली गोलंदाजी करतील. ऋषिकेश त्यांना फेस करतील. गुड बॉलिंग. गणेश सुंदर गोलंदाजीचा नजारा केलेला गणेशांनी. आणि मला वाटतं 2 षटकामध्ये पहिला चेंडू हा आशूकडून डॉट गेलेला आहे. सुंदर गोलंदाजीचा नमुना चालू आहे इथे गणेशांचा संघासाठी. ओव्हर स्वीप मारण्याच्या नादामध्ये आशू हे चेंडू त्याने डॉट हलवलेला आहे. पाणी देऊन जा, पाणी. आशूला चेंडू लागलेला आहे, पाणी घेऊन जा.
रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये चेंडू हा गणेशांचा अश्वना लागलेला आहे. धावसंख्या आहे ती रायगड यांची 44, बिनबाद 44. 12 चेंडूमध्ये स्वतः आशु हे 44 धावांवर खेळत आहेत. बरोबर ना. गणेश यांनी सध्या 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक देखील. परंतु मागचे 2 जे गोलंदाज होते ते अतिशय महागडे पडलेले आहेत आपल्या संघासाठी. प्रत्येकाने प्रत्येक ओव्हरमध्ये ओके पहिल्या ओव्हरमध्ये किती रन दिले त्यांनी? पहिल्या गोलंदाजाने नाव काय? 23. त्याचं नाव काय? ज्ञानेश्वर. वैयक्तिक पहिलं षटक टाकून 23 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं ते ललित याने, त्याने देखील 20 धावा दिल्या होत्या. 21 ना 21. आता मात्र गणेशला थोडं काही बॉलिंगचा सूर गवसला आहे. बघूया षटकातील तिसरा चेंडू गणेश तो आशुतोष याचा बॅटचा कडा लागून एसटीच्या मागे मात्र काही झेल काही पकडला गेला नाही. अमित पाटील याच्याकडून गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं. एकदम आशु याचं कॅच सोडणं म्हणजे हे या संघाला खूप महाग पडेल. कारण का आशुतोष हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याच्या बॅटमधून कालपासून 44, 50 प्लस आणि आजही तो 40 प्लस खेळत आहे. विजयासाठी 89 ची गरज आहे. आशुतोषचं कॅच सुटणं म्हणजे समोरच्या संघाला धोका. बघूया पुन्हा एकदा सामन्यामध्ये गणेश टू संतोष. पुन्हा एकदा अकुटप्पाचा चेंडू. संतोषला काही समजलं नाही. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आहे. खरोखर सुंदर फलंदाजीचा मुजारा गणेशांनी प्रेक्षकांना दिलं होतं. तसेच त्यांनी आता गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. गणेश टू संतोष. बघूया आणि पुन्हा एकदा फुल असा टाकलेला चेंडू. बॅट्समनला काही समजलं नाही मात्र LBW आउट झालेला आहे संतोष. गणेशाने खरोखर सुंदर असं गोलंदाजीचा मुजारा पेश केलाय तो प्रेक्षकांसमोर. निलेश फडके यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. संदेश एरुणकर यांच्याकडून उर्फ सँडी याच्याकडून प्रत्येक 6 मागे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र गणेश आपल्या संघासाठी स्वतः आणि जर गणेशसाठी सुद्धा सुवर्ण संधी. जर पहिल्या बॉल मध्ये जर निलेशचा विकेट घेतला तर कैलास याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पैशांचा पाऊस निलेश आणि गणेश याच्यावरती. निलेश बघूया काय करतो या चेंडू मागे. उंच मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र खराब फेकी. त्याच्यामुळे त्यांना एक धाव एक्स्ट्रा द्यावा लागली. एकूण 2 धावा. 2 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 47. त्याच्यामध्ये जर बघायला गेलात तुम्ही तर 44 धावा आहेत या स्वतः आशुच्या आहेत. जर आशु हा जर ग्राउंड मध्ये राहिला शेवटच्या 6 षटकापर्यंत टोटल स्कोर 47. तर आशुतोष हा आपल्या बाजूने विजय आपल्या पारड्यामध्ये टाकू शकतो. या मध्ये खरोखर सुंदर असा गोलंदाजीचा नमुना पेश केलं होतं ते गणेशाने. आपल्या वैयक्तिक बॅटिंग दरम्यान त्यांनी संघाला खुश केलं. तसेच त्यांनी गोलंदाजीमध्ये सुद्धा आपल्या संघाला चांगला एक मजबूत पकड असं बोलावं लागेल या षटकामागे. कारण का 2 षटकामागे त्यांनी 44 धावा खर्च केल्या होत्या. मात्र गणेश आल्याच्या नंतर त्यांनी फक्त आणि फक्त 3 धावा आणि एक संतोष याला बाद केलं होतं. जर बघायला गेलात तर गणेशची खरोखर सुंदर अशी गोलंदाजी बोलावी लागेल या सामन्यामध्ये.
आता मात्र गोलंदाजीसाठी आलेला तो अमित हा गोलंदाजी करेल आशिकेश याला. आशिकेश हा अष्टपैलू खेळाडू आहे. कालपासून त्यांनी सुंदर आपल्या बॅटिंग मधून प्रेक्षकांना खुश केलं होतं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न निलेशाच्याकडून, पण सुंदर अशी फेकी गणेशाच्याकडून. त्याच्या मागे फक्त एकच धाव खर्च केली आहे ती अमित याने. एक धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 48. खरोखर एक धावांचा स्टॉप थांबा हा गणेशाच्या ओव्हर मध्ये आलं होतं. अमित टू निलेशाने स्ट्रेट मारलेला फटका. मला असं वाटतंय 4 धावा निश्चितच होत्या आणि 4 धावा भेटल्यात संघाला. थँक्यू पंच. 4 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 52. अमित हा सुंदर असा अचूक असा टप्पा टाकत आहे, मात्र क्षेत्ररक्षकांची त्यांना काही साथ भेटत नाहीये. अमित षटकातील 3रा चेंडू टाकेल निलेश आला आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने फटकावलेला चेंडू. त्यावर एक धाव सहजरित्या पूर्ण. मात्र आशुतोषने स्वतःकडे स्ट्राईक ठेवत एकच धावेवर समान मानावा लागला आहे ते आशू. एक धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 53 झाली आहे. विजयासाठी 89 धावांचा पाठलाग करताना 1 बाद 53 अशी. ठीक आहे, समाधान. अमित षटकातील 4था चेंडू घेऊन आलेला आहे ते आशिकेश याला. पुन्हा रिव्हर्स मारायचा प्रयत्न फसलेला आहे. शून्य धाव. खरोखर गणेशच्या गोलंदाजीनंतर गोलंदाजांना जी लय भेटलेला आहे, जो सूर गवसला आहे ते अप्रतिम आहे. अमित टू आशिकेश आणि पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते आशिकेश याला. आता मात्र कुठं आशिकेशला विकेट मध्ये उभं ठेवलेलं आहे ते सिंहगड संघाच्या गोलंदाजाने. धावसंख्या झालेली होती 54. यॉर्कर लेंथ. खरोखर सुंदर असं फेकी मानावं लागेल गणेश आणि अमित याच्याकडून. अमितने देखील फक्त एकच मोठा फटका खाल्ला ते चौकाराच्या स्वरूपाने. विजयासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. आता मात्र आशिकेशला आता मात्र सिंहगड संघाला जो कोणी गोलंदाज काढावा लागेल हा असा काढावा लागेल जसं की गणेश आणि अमित पाटील यांनी गोलंदाजी केली होती. जर असा एखादा गोलंदाज असेल तरच त्यांना या मॅच मध्ये स्थिरता भेटेल. अन्यथा जोपर्यंत आशिकेश हा ग्राउंड मध्ये आहे, विकेट मध्ये आहे, तोपर्यंत या सामन्यामध्ये काही होऊ शकतो. पुरंदर संघाने आपला डिसिजन कळवा. तुम्ही गोलंदाजी की बॅटिंग करणार आहात? बॅटिंग. याच्यानंतर आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तो स्वतः कर्णधार गणेश याने वैयक्तिक
पहिले षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 3च धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट घेतलं होतं. आता वैयक्तिक दुसरं व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो गणेश. बघूया 12 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज रायगड संघाला. 12 चेंडू आणि 35 धावेची गरज. विनिंग टार्गेट 89. समोर खेळतो अशिकेश, त्यांना साथ देत असताना निलेश फडके. लक्ष थोडस मोठे, मात्र सामना जिंकायचा असेल तर अशिकेशच्या तुफानी फटकेबाजीची गरज आहे आणि हा चढवला हल्ला आणि 50 रन्स कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या अशिकेशसाठी. ही ताकद या फलंदाजामध्ये आम्ही बऱ्याच वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिले. एकाती सामना कसा पलटवायचा ही ताकद याकडे आणि अशिकेशनं ते सातत्य दाखवले आणि सलग 3:50 पूर्ण झालेत ही सुद्धा माहिती मिळते. अशिकेशसाठी टाळ्या पडतात. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. चेंडू आणि धावांचं अंतर 89चं हे भलं टार्गेट. या टार्गेटला चेस करणार का? टॉस चेंडू अशिकेशला असे चेंडू दिले तर तो ठेवणार नाही. संघ पोहोचला एकूण धावा 66. आता विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. अशिकेशचे बॅटिंग आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग. निलेश फडके यांच्यासाठी सलग 2 षटकाराला गुप्त पारितोषिक 1000. मात्र एका बाजूला अशिकेश. काय होणार सामन्याचा निकाल? गेलेला सामना कसा जिंकायचा हे अशिकेशला खूप काही माहिती आहे. क्रिकेटची ABCD त्याला माहिती आहे. या मैदानाचा सराव त्याला माहिती आहे आणि ही त्याची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. करो या मरोची लढाई. विनिंग कॅल्क्युलेशन 10 चेंडू आणि 23 धावा. मागच्या सामन्यामध्ये निमिषनं धावांचा वनवा पेटवला आणि या सामन्यामध्ये अशिकेश 1 मॅन शो, 1 पात्री अभिनय. 10 बॉल 23. ओहो, मिस टायमिंग. मॅच टर्निंग पॉइंट होणार का? यस यस इस्टास. 9 बॉल 23. 9 चेंडू 23. अशिकेश नाराज आहे, निराश. दुःख त्याला नक्कीच असेल कारण सामना त्याला खेचून आणता आला नाही. थोडी शोकांकित आहे. मात्र 1 मॅन शो. 9 बॉल 23. अशिकेशचा खेळ आवडला असेल टाळ्या वाजवायचे त्याच्यासाठी. षटकार ठोकले त्यांनी तब्बल 6. 1 2 3 4 5 6 6 षटकार. क्या बात आहे. डेंजर इनिंग. 20 बॉल मध्ये वैयक्तिक योगदान पाहिलं तर त्याचं 59. 20 बॉल 59. आता फलंदाज गेलेत मैदानावर. निलेश फडकेंना गुप्त पारितोषिक सलग 2 षटकार 1000 आणखीन पारितोषिक आले. बघा आता लयलूट होईल. सामना जिंकायचं रायगडला, सामना जिंकायचं सिंहगडला. अशिकेश गुड बॅटिंग. नेत्रदीपक आकर्षक खेळी आणि आपल्या हटके प्रेक्षणीय खेळीच्या जोरावर आज त्यांनी मन जिंकल्या. 20 मध्ये 59 नवीन फलंदाज गेलेत मैदानावर. क्रमांक 4 चे स्ट्रायकर एंडला. 9 बॉल 23. गोलंदाजी मार्कवर गणेश. 9 चेंडू 23 धावा. राजीव गांधी मैदानावर काय येऊ शकतो? काय येऊ शकतो? तेजस गेला स्ट्रायकर एंडला. 9 बॉल 23. निलेश फडके यांना माहिती आहे सामना अजूनही आपल्या हातामध्ये. मैदानावर थांबणं, परिस्थितीची 2 हात करणं हे महत्वाचे. आणि आता काय होणार? कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे 1 धाव मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्न. वेल टेकन टू वेल. 8 बॉल 21 ची गरज. 1 धाव मोलाची. 1 फटका मॅच बनवेल. 1 विकेट मॅच बनवेल बॉलिंग साइडला. मात्र सामना टफ या. मगाशी सुद्धा असाच टफ मॅच पाहायला मिळाला आणि आता 8 बॉल 21 ची गरज. जर जसं बघायला गेलात तुम्ही तर गणेश याने फलंदाजी केली तसंच त्याने एक सुंदर असा आशुतोष याला बाद केलं होतं. आता मात्र बॅटचा कडा घेऊन एसटीच्या मागे गेलं होतं. त्यावर 4 धावा निश्चित होत्या. 4 धाव्याने धावसंख्येत वाढ झालेली आहे आणि जसं जसं
रन्स पुढे जात आहे तसं धावांचं डोंगर हे पुढे जात आहे ते. चला स्पीडअप करा, थोडा स्पीडअप करा, एकत्रित येऊ नका. 8 बॉल 21, 7 बॉल 21. आता कॅल्क्युलेशन सॉरी चेंजेस झालेत कारण हा चौकार आलाय. दोन आमचे स्कोरर मित्र आम्हाला माहिती जरूर देतील. 89 आणि आता 7 बॉल 17 किती. ओके चला 7 बॉल 17 आहेत. 7 चेंडू आणि 17 धावा. चला नेक्स्ट मॅच पुरंदर आपला निर्णय टॉस जिंकलाय. डिसिजन रेडी राहा, फिल्डिंग असेल तर रेडी राहा. 7 बॉल 17. एक षटकार मॅच बनवेल, मात्र एक विकेट मॅच बनवेल. ओ गुड बॉलिंग, चेंडू राहिला खाली. आता 6 बॉल 17. निलेश फडके यांच्यासाठी सलग 2 षटकार, 1500 रुपये गुप्त पारितोषिक. बक्षिसांची लयलूट. ऋषिकेशनं जो पलटवार केला, जरूर आमचे समालोचक मित्र आमच्या समोर जॉईन झालेत. दर्शन काय म्हणशील? सामना अजूनही गेला नाही, दोघांनाही समान समान संधी आहेत. 6 बॉल आणि 17ची गरज आहे. जसं बघायला गेलात तुम्ही तर सामना क्रिकेट आणि शेतीचा खेळ आहे, त्याच्यामध्ये काही होऊ शकतो. जसा निलेश आहे तोपर्यंत सामन्यामध्ये काही होऊ शकतो. आता मात्र स्वतः भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव घेऊन प्रशांत मोरे स्वतः गोलंदाजीसाठी. प्रशांत टू निलेश. सामना अजूनही कोणाच्या बाजूने झुकू शकतो बघूया. प्रशांत वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6वं शतक आणि खरोखर सुंदर असा फटका. त्यावर किती धावा भेटत आहेत? 1 धाव तर निश्चित पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी चौरटी धाव देखील पूर्ण. 5 चेंडू आणि दर्शन आता 15ची गरज आहे. निर्णायक चेंडूवर इथे निलेश फडकेकडून एक मोठा फटका पाहिजे. एक मोठा फटका कॉन्फिडन्स वाढवेल, एक मोठा संघ विजयाकडे वाटचाल करून देईल आणि त्या षटकारांची प्रतीक्षा. पॅव्हलियन मधून आवाज येतो, रायगडचा सामना जिंकेल का? 5 बॉल आणि गरज असेल 15 धावा. टाळ्या दोन्ही संघासाठी झाल्या पाहिजेत. ताकदीचा वापर, चेंडू बॅटवर आला नाही आणि इथे निराश. इथे पंचांच्या निर्णयाची वेट करूया आपण, मात्र नाही. सामना अजूनही गेला नाही. क्रिकेटमध्ये कधी मॅच सोडायची नसते असं दर्शन म्हटलं जातं आणि आता ती चर्चा मैदानावर या. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावा. 4 बॉल 15. एक षटकार मॅच बनवेल. हो, एक षटकार मॅच बनवेल. पण जसं प्रशांतचा अनुभव या खेळाचा, तो स्वतःच्या अनुभवाच्या जोरावरती स्वतः बॉलिंगला आलेला आहे आणि स्वतः त्याने निलेश याला अजूनही उभं ठेवलेलं आहे ग्राउंड मध्ये. प्रशांत टू निलेश पुढे मारायचा प्रयत्न फसलेला आहे. पंचांचा निर्णय. खरोखर सुंदर असं बॉलिंगचा मुजारा प्रशांत याच्याकडून. निलेशसाठी सुवर्ण संधी. जर या चेंडू मागे त्यांनी जर 6 धावा काढल्या किंवा षटकार मारलं तर सँडी याच्याकडून 500 रुपयाचं गुगल पे. खरोखर आणि 500चा मानकरी ठरलेला तर निलेश. आता मात्र निलेशला काही सूर गवसलाय बॅटिंग मध्ये. तसेच पुन्हा एकदा त्यांना सुवर्ण संधी असेल. जर पुन्हा तुम्ही जर या बॉल मागे जर 6 धावा काढल्यात, जर बॉलला तुम्ही सीमा रेषा बाहेर पाठवला डायरेक्ट, तर तुम्हाला पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक सँडी याच्याकडून आणि गुगल पे डायरेक्ट अकाउंट मध्ये. 2 चेंडू 9 धावा. सामना कोणाच्या बाजूने? नक्कीच मॅच गेली नाही. इथे हिरो बनण्याची संधी निलेश फडके यांना. निलेश फडके रायगड जिंकणार की सिंहगड? बघू कुणाचा आवाज येईल. रायगड 2 चेंडू 9. एक मोठा फटका मॅच बनवेल.
एक मोठा फटका. यस 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 मॅच 1-1. आता आवाज ऐकूया रायगडचा आवाज.